मी बाळानू बाबू आजी बाळानू मी आज घुट्ट बनवते। सातारी घुट्ट आमच्याकडे कसं बनवतात ती तुम्हाला लावते। हे डाळ अशी साली सकट घ्यायची आणि जात्यावर भरडायची। ही मी भरडून घेतल्या आणि कोमतीर घेतल्या। हे मिरची आपल्याला तिखट लागेल असं घ्यायचं, किती करील असं। आणि लसूण घेतलंय 2 कांदा, 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी, चवीवर मीठ टाकायचं, हळद, असं हे सर्व वस्तू हे आहे। कोमतीर जरा जास्त घेतल्या म्हणजे हिरवगार चवीला घुट्ट लागतं। तेलाची फोडणी द्यायची। कोमतीर, मिरची आणि लसूण मिक्सरच्या भांड्यावर घालून बारीक करायचं। मिक्सरमध्ये बारीक करून घेतले। आता मी फोडणी देते। पहिला तेल टाकायचं, 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी आणि लिंबडा। आता तडतडून द्यायचं। हे आता वाटण घालायचं आणि हलवायचं। अर्धा चमचा हळद, मिनिटभर हे परतून घ्यायचं। हलवून झाल्यानंतर पाणी ओतायचं। आपल्याला किस्त पाहिजे ते करायचं। तांब्यावर पाणी ओतायचं। जास्त पातळ बी नाही जास्त घट बी नाही बनवायचं। दळून घेतलेलं आपण त्याच्यात गरगटायचं। साली सकट उडदाची डाळ घ्यायची आणि तेल लावून कुकरमध्ये शिजत घालायची आणि ती नंतर 2-4 शिट्ट्या झाल्या की घुटून घ्यायचं। ती फोडणी द्यायची आणि मग ती घुटून घेतलेली डाळ ह्याच्यात घालून हलवायची। ही जाते मी भरडून घेतलेली आहे डाळ, ती आता मी ह्याच्यात गरगटते। तुमच्या तिकडं जातं कुठलं? हलवायचं म्हणजे गिटल्या होत नाहीत। जर घुट्ट हे घट्ट झालं आपल्याला हे होत नाही तर जरा गरम पाणी सोडायचं त्याच्यात। लय पातळ बी बनवायचं नाही लय घट्ट बी बनवायचं नाही, असं मध्यमच बनवायचं। बाळांनो घुट्ट शिजलं या। आता वाईस चवीपुरतं मीठ टाकायचं आणि चांगलं असं ढवळून घ्यायचं। मग त्याचा एक जीव होतोय। असं बनवायचं, लय पातळ बी नाही घट्ट बी नाही घुट्ट। आमच्या गावाकडचं सातारी घुट्ट असं बनवलंय। तुम्हाला जर रेसिपी आवडली असली तर तुम्ही पण बनवून खाऊ शकता।